मिसळ पिळून टाईट जागायची. आता यांना चुट्ट खायची सवय लागली आणि हे विषय नाही तर कारखान्यावर निंबाळकराच्या. आणि मग मुकादम सोडून घ्यायचं, मोकळं व्हायचं. मग ते संपदाताईचं तिकडं खून जिराला तरी चालन किंवा ती आत्महत्या ती जिरली तरी चालत. काय भूमिका आहे तुमची? आणि डोळे उघडा. ते त्याच्यात असतील तर आम्ही म्हणतो का नाही आमचा ते विषय का? मराठ्यांनी याच्या शानावर कसं लावून देतात. आणि माझं सगळ्यात मराठ्यांना निंबाळकर त्या दोन्ही तिन्ही त्यांच्यासह सगळ्या राज्यातल्या मराठ्यांना सांगणं, आपल्या वापल्यातले मराठ्यांच्या नेत्यांनी वाद कमी करा. खूप कोण कोणाला संकट करायला लागले सांगताय ना. आपल्या आपल्यातले राजकारणी मराठी नीट राहा. आपल्या आपल्यातले तुम्ही टीका करा, भाषण करा, पण टोकाचे वाद कमी करून टाका. एक चिल्लरच आहे ते. एक चिल्लर माणूस इतक्या मोठ्या नेत्यांना जर बोटावर मिरत असला तर काय, हा मा ध्यानात आलं त्या बोटावर. त्याच्यात म्हणले तुम्ही काहीतरी व्हिडिओ बना, खोटे रेकॉर्डिंग बना, तुम्ही जा लांब लांब कुठंतरी. त्यांचे ते राज्य आता तो सांगन ना, आरोपी आहे ना, तो सांगन ना आता काय काय चौकशी बघतो ना मी. आमच्या कोर्टात जनतेच्या सगळं खरं झालेलं आहे. ते म्हणले मी त्याला बरोबर बोटावर नाचतो. बरेच नेते नाचले तशी. मला निवडून येण्यासाठी समजा त्याच्यासाठी मतदानासाठी मी बरोबर बोटावर नाचतो त्याला. भाऊ तू हाय त्या करुणाताई मुंडेला म्हणतो तिचा ड्रायव्हर तिचा नवरा आहे. लाज वाटली बाई तुला? ते पोरग त्याला फोनवर म्हणतंय की ते ड्रायव्हर आणि ते जरांगे पाटला राहिले. त्या पोरांनी ते बी सांगितलं म्हणून त्याला इथं काय काय होतंय. ती त्या पोरांनी ती नव्हती आली, ती त्याची बायको ती करुणा मुंडे का काय इथं आली. ती बसायची अशी आधीच त्याला माहित झालंय. आणि मग तो म्हणला तो ड्रायव्हर होता असं होता. तो आरोपी म्हणतो त्या धनंजय मुंडेला. तर तो म्हणतो नाही रे तो ड्रायव्हर नाही तिचा नवरा आहे. तो म्हणतोय आपण बरोबर लावलेलं आहे. आणि ह्यो बी तिच्या संगत होता जणू, म्हणजे तिच्या गाडीत का काय ह्यो आरोपी आहे तो पण. मग म्हणून मी मराठा समाजाला सांगतो, करणारापेक्षा करून घेणाराला महत्वाचं आहे. आपली टीम कच्ची नाहीये चौकशी करायला. मराठा समाजाने समजून घ्या, मी बराबर करतोय. माझी विनंती फक्त मराठ्यांनी शांत राहा. तुम्ही शांत राहिले मला करता येते. तुमच्याकडे एकच काम, आपलं मोर्चा असला सभा असला तुम्ही फुल ताकद लावायची. सोपं काम तुमच्याकडे. अवघडा ले पोर घाय तुमचं मर्दासारखं इथं. तुम्ही बाकी टेन्शनच घ्यायचं नाही. आता याच्यात गृह मंत्रालय मुख्यमंत्री साहेब काय काय करतेत हे आपण बघतोय. मला तरी मुख्यमंत्री साहेबांना एक विनंती करायची, फडणवीस साहेबाला, असे राज्याला आणि राज्यकर्त्यांना घातक आहेत. अजितदादा थोडं बारकाईने याच्यावरती विचार करून बघा. आम्ही काय तुमच्यावर ढकलत नाहीत किंवा आमच्यावर आलं म्हणून आम्ही कोणावर आरोप नाही करत. मी पक्का आहे. सावध देव सावधाची भूमिका सांगतोय. इतकं सहज गाफील राहून हा विषय फडणवीस साहेब सोडू नका, अजितदादा सोडू नका, शिंदे साहेब तुम्ही सुद्धा सोडू नका. याच्या मुळात जाऊ द्या आता आणि याचा शेवट करा. ज्यांना ज्यांना मी सांगितलेलं काही खोटं वाटत असेल, म्हणजे राजकीय नेत्याला म्हणतो, त्यांनी तुमचा आमच्याकडे माणूस पाठवा. आम्ही बोललेल्याचा पुरावा देऊ. उदाहरणार्थ ते बावनकुळे साहेब म्हणतील नाव घेतल्यामुळं. अहो लय नेत्याचं नाव आहे तो, लय नेत्याचं नाव आहे, त्यांना शॉर्ट बसन. आपण आपले कुणी फोटो नेलेले असले, कुणाच्या काय ते जीपीएस काय मोबाईल गाडीच्या खाली ठेवणं, काय काय प्रकार आहेत, कोणाकोणाच्या तिथं कोणाला पगार वाढून दिले, ही खूप बारीक. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.